हाय, हॅलो, नमस्कार. मी प्रियंका नाचने रोड मी सगळ्यांचं स्वागत करत आहे. चला तर हे बघा, आज सुट्टीचा दिवस होता. म्हटलं चला आजोबांची नखं काढूत, कारण आजोबांना दोन्ही डोळ्यांनी काही दिसत नाही पूर्णपणे. त्याच्यामुळे म्हणलं आता त्यांची नखं वाढली होती तर नखं काढून घेऊयात. तर हा गोल्या बघा मध्ये मध्ये करत होता. त्यानंतर ना कपडे मम्मीने धुतली होती, म्हणलं सुकट टाकायची होती. मग पुन्हा असे कपडे सगळे सुकट टाकून घेतली. पटपट आवरायचं होतं. म्हणलं तर तुम्ही जावा बाकीचं काम करा, मग मी कपडे वगैरे सुकट टाकते आणि बाकीचं आवडते. हे सुरूच होतं आणि माझं गोल्याचं मध्ये करणं चालूच होतं. मला सुट्टी असली की त्याचं माझ्या अवतीभोवती फिरणं असतं, कारण 8 दिवस मी काय त्यासोबत नसते दिवसभर. एकच दिवस सुट्टीचा तेवढा त्याला पण सापडतो. त्यानंतर ना मग असं आवरून घेतलं आहे बघा. हे बघा, आमचा हा बाहेरचा पॅसेज आहे बाल्कनीमध्ये. युनिफॉर्म पण रविवारचे कपडे जे असतात ते धुवून झाले सगळं. त्यानंतर मला आता किचन साफ करून घ्या. किचनमध्ये होते थोडेफार भांडी, ते आवरले आणि म्हणलं आता भांडी घासून घ्यावेत व्यवस्थित सगळे, घासून चहाचे नाश्ते बाकी सगळे झाले होते. त्यानंतर मग आवरून मी हे करून घेतलं, गॅस पुसून घेतला. जीवनात कसं आहे, आपल्या मनाविरुद्ध काय गोष्टी आल्या तर तिथले तर सोडून द्यायच्या असतात आणि पुढे चालायचं असतं. कारण त्या मनाविरुद्ध घडलेल्या गोष्टींचा आपण जर विचार करत बसलो तर त्याचा त्रास आपल्याला आहे त्यापेक्षा पण खूप जास्त होतो. त्यामुळे तिथलं तर सोडून द्यायला शिकायचं. त्यानंतर हे बघा, असे मस्तपैकी माझं भांडी आवरून किचन कट्टा हे सगळं गॅस सगळं झालं. त्यानंतर मला आता फरशी पुसून घ्यावं. मस्तपैकी अशी फरशी पुसून घेतली आणि नंतर मग मी माझं आवरायला घेतलं. असं माझं आवरून झालं आणि त्यानंतर विरूची आज केस कापायला नेत होते. मग त्याचे केस कापायला घेऊन गेले आणि मग त्याचे केस कापून आले तर मग म्हणलं तर आंघोळ घालावे त्याला. आंघोळ घातले, हे बघा कसाचं टकलू. त्यानंतर मग पाहुणे आले तर म्हणलं आता भात आणि चिकन दोन्ही पण म्हणलं टाकावं सोबतच. दोन्हीदान करून घ्यावं. म्हणलं जाऊ आता आईची पण ओटी नाही भरता आली तर म्हणलं आता जाऊ दे सासूबाईंची भरता यावी, आईची बघूया आता. त्यानंतर तिकडे गेली तर गावी. त्यानंतर ना मग असं मस्तपैकी आईची ओटी सासूबाईंची ओटी भरून घेतली. त्यांना साडी गिफ्टमध्ये दिली मी. आणि हे बघा विरू आमचा, माझं पण करा मला पण काहीतरी द्या चालूच होतं. मध्ये करणं कोणतंच काम व्यवस्थित करून देत नाही, कारण आता तो खूप खेळकर आणि खोडकर झाला आहे ना, त्याच्यामुळे. मग ते झालं. मग आजींची पण ओटी भरून घेतली आणि नमस्कार केला. त्यानंतर मग आले पाहुणे. मग तिकडं स्वयंपाक तर अर्धा झालाच होता. पाहुणे आले, मग सगळ्यांनी मिळून चहा वगैरे घेतला. चहा झाला आणि हे बघा विरू पाहुण्यांसमोर कसं नाटके करतो, रुमालाने नाक पुसायचं असं त्याचं काहीतरी नखरे चालूच असतात. त्यानंतर ना मग हे बघा चिकनची भाजी मस्तपैकी अशी शिजत आली. ती म्हणलं तर भाकरी करून घ्यावं. मग मम्मी पाहुण्यांचं बघत होतं तोपर्यंत म्हणलं तर भाकरी करून घ्यावीत. मग पाहुणे आल्यामुळे चिकनचा बेत गेला ना, चिकनचा बेत काय करायचा नव्हता. मग मस्तपैकी अशा भाकरी करून घेतल्या आणि मग आमच्यासाठी व्हेज लोकांसाठी करून घेतलं असं मस्तपैकी पनीर. मग चला आता सगळ्यांना जेवण वाढायला घेतलं. कुरवडी पापड सगळे तळे असं जेवण सगळ्यांना मी वाढत होते. मम्मी पण तिकडून वाढत होत्या. मग मस्तपैकी सगळे जेवायला बसले. जेवण झालं तर गोल्या आमचं हे आता मोबाईल बघत बसलाय वरती. चलो बाय बाय. व्हिडिओ आवडलास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा.